बघा, अपघातामध्ये मेंदूला एक प्रायमरी इंजुरी होऊन जात. तो सांगू नाही शकत की त्याच्या मणक्याला पण मार लागलाय की नाही लागलाय. जेव्हा पण काही अपघात होतो त्याच्यामुळे तिथे ब्लिडिंग होते. ब्लिडिंग झाल्यामुळे तिथे सूज निर्माण होते. चांगल्या मेंदूकडे प्रेशर टाकते आणि चांगल्या मेंदूला पण खराब करते. रक्तवाहिनी मेंदूच्या आत फुटली, त्याच्यामुळे ब्रेन हॅमरेज होते. पण कधी कधी खूप जास्त ब्लिडिंग असलं तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला सर्जरी ॲडवाइस करावी लागते आणि ताबडतोब सर्जरी करावी लागते. आणि जर तुम्ही टाळटाळ केली तर आउटकम पुअर असते, कारण की मेंदू तुम्हाला वेळ देत नाही. मी हेच म्हणणार की टाइम इज ब्रेन. बी म्हणजे बॅलन्स इश्यूज, ई म्हणजे आय गेज पॅल्सीज आणि टी म्हणजे टाइम. टाइम म्हणजे या कंडिशनमध्ये टाइम खूप महत्त्वाचा आहे, कारण की जर ते एक विंडो पिरियडमध्ये नाही गेला पेशंट एक प्रॉपर जागेमध्ये, तर तो जन्मभर अपंग होणार. तो परत वापस रिकवर होऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला हे सिम्पटम्स आले तर एक चांगल्या न्यूरोसर्जिकल सेंटरमध्ये जावं आणि प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावं. नमस्कार मित्रांनो, लोपमुद्रा हॉस्पिटल प्रेझेंट आरोग्य संवाद या आपत्कालीन वैद्यकीय माहिती देणाऱ्या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. रस्त्यावरचा अपघात हा शब्दच आपल्या हृदयाचा ठोका चुकवून जातो. बरेचदा आपण ऐकतो की रॅश ड्रायव्हिंगमुळे होणारा ॲक्सिडेंट किंवा मग त्या ॲक्सिडेंट्समध्ये जो डोक्याला आपला मार लागतो, तो मार लागल्यामुळे काय काय होऊ शकतं याबाबत आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विशाल भस्मे यांच्याकडून. डॉक्टर विशाल, स्वागत आहे तुमचं आरोग्य संवाद या आपल्या पॉडकास्टमध्ये. तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की अपघातानंतर मेंदूला कोणत्या प्रकारचा धोका असतो? बघा, अपघातामध्ये मेंदूला एक प्रायमरी इंजुरी होऊन जाते. तर त्या इंजुरीला आपण नाही थांबवू शकत. आपल्याला त्याचं ट्रीटमेंटबद्दल विचार करावा लागतो. पण आपल्याला जे ट्रीटमेंट करायचं असते ते सेकंडरी इंजुरी प्रिव्हेंट करायसाठी करायचं असते. सेकंडरी इंजुरी समजायसाठी आपल्याला आधी आपल्याला मेंदूची फिजिओलॉजी समजावं लागणार. मेंदू काय असते, एक खूपच सेन्सिटिव्ह पार्ट असतो. त्यामुळे तो एक कवटीमध्ये असतो जी बोनी असते. ती नॉन एक्सपेन्साइल कॅव्हिटी असते आणि त्याच्यामध्ये त्याचं व्हॉल्यूम फिक्स असते. त्याच्यामध्ये मेंदू येऊ शकतो, त्याच्यासाठी जी रक्तपुरवठा होतो ते येऊ शकतो आणि मेंदूचं पाणी. फक्त इतकीच जागा असते आपल्या कवटीमध्ये. जेव्हा पण काही अपघात होतो त्याच्यामुळे तिथे ब्लिडिंग होते. ब्लिडिंग झाल्यामुळे तिथे सूज निर्माण होते आणि ती सूज निर्माण झाली तर ते एक्सपेन्साइल नसल्यामुळे ते चांगल्या मेंदूकडे प्रेशर टाकते आणि चांगल्या मेंदूला पण खराब करते आणि ते खराब होणं म्हणजे सेकंडरी ब्रेन इंजुरी. तर आपल्याला अपघातानंतर आपलं जे पण ट्रीटमेंट असते ते सेकंडरी ब्रेन इंजुरीला प्रिव्हेंट करायसाठी असते. तर जे हॅमरेज झालं, एक्स्ट्राड्युरल हॅमरेज की सबड्युरल हॅमरेज की कंट्युजन, त्याच्यामुळे जे पण प्रेशर वाढतो मेंदूचा आणि ते प्रेशर कमी करायसाठी जे पण गरजेचं असते त्याला इनिशियली आपण औषध गोळ्यांनी ट्रीटमेंट करतो आणि ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रेशर वाढते त्याच्यामध्ये ऑपरेशनची पण गरज पडते. आणि मेंदूला मार लागल्या लागल्या रुग्णाला लगेच कोणत्या प्रकारच्या तपासण्या कराव्या लागतात? जेव्हा पण मेंदूला मार लागतो तर पेशंटला जेव्हा पण इमर्जन्सीमध्ये घेऊन येतात तर एक जो स्टँडर्ड ATS प्रोटोकॉल आहे त्या हिशोबाने आपल्याला इनिशियली एअरवे, ब्रीदिंग, सर्क्युलेशन, एक्सपोजर, डिसेबिलिटी या हिशोबाने त्याला इनिशियल प्रायमरी सर्व्हे करावा लागतो. त्याच्यानंतर सेकंडरी सर्व्हेमध्ये आपण त्याचे न्यूरोलॉजिकल स्टेटस माहिती करतो आणि एक वेळ आपल्याला असं वाटलं की त्याला मेंदूला इजा झालेली आहे, त्या कंडिशनमध्ये आपण एक CT स्कॅन करतो आणि CT स्कॅन नंतर आपल्याला कळते की मेंदूला कितपर्यंत इजा झालेली आहे आणि त्यासाठी काय ट्रीटमेंट राहणार. जेव्हा पण हेड इंजुरीचा पेशंट अनकॉन्शियस असतो तर आपल्याला तो सांगू नाही शकत की त्याच्या मणक्याला पण मार लागलाय की नाही लागलाय. तर अंटिल प्रूव्ह अदरवाईज प्रत्येक हेड इंजुरीच्या पेशंटला आपल्याला हे एक्सेप्ट करावं लागते की याला मणक्याचा पण मार आहे आणि जेव्हापर्यंत आपण त्याचं CT करून कन्फर्म करत नाही तेव्हापर्यंत आपल्याला त्याच्या हिशोबाने पण ट्रीटमेंट सुरू ठेवावं लागतं. ब्रेन हॅमरेज झाल्यास काय काय उपाय करता येतात? बघा, ब्रेन हॅमरेज जे आहे, रक्तवाहिनी मेंदूच्या आत फुटली, त्याच्यामुळे ब्रेन हॅमरेज होते. याच्या कारणामध्ये ॲन्युरिझमल ब्लीड असते, एट्रिओव्हिनस मालफॉर्मेशन ब्लीड असते आणि हायपरटेन्सिव्ह ब्लीड असते. तर जेव्हा पण आपल्याकडे ब्रेन हॅमरेजचा पेशंट येतो, त्याचं GCS काय? GCS म्हणजे ग्लासगो कोमा स्केल. त्या हिशोबाने आपल्याला त्याचं कळते की त्याला इंट्युबेशन लागणार, नाही लागणार. इनिशियल सर्व्हेमध्ये आपल्याला तेच एअरवे, ब्रीथिंग,
सर्क्युलेशन हे सगळं बघावं लागते. त्याचाही सीटी स्कॅन करावा लागतो. जर छोटं-मोठं ब्लीड असलं ज्याच्यामुळे खूप जास्त प्रेशर नाही बनलं आहे मेंदूवर, तर आपण त्याला फक्त औषध गोळ्यांनीच ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करतो. त्याला आय-सी-यूमध्ये ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट करावं लागते. पण कधी-कधी खूप जास्त ब्लीडिंग असलं, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला सर्जरी ॲडवाईस करावी लागते आणि ताबडतोब सर्जरी करावी लागते. ओके. आणि अशा वेळी जी सर्जरी होते ती कशी असते नेमकी? ती सर्जरी आपली एक डिकम्प्रेसिव्ह सर्जरी असते, कारण की आपलं आधी मी सांगितलं, की मेंदू कवटीमध्ये आहे, त्याला सुजायला जागा नाही आहे. जी ब्लीडिंग झालेली आहे ती ॲडिशनल व्हॉल्यूम घेत आहे त्या कवटीमध्ये. तर त्याच्यासाठी म्हणून आपण एक कवटी काढायचं ऑपरेशन करतो. डिकम्प्रेशन सर्जरी म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये आपण कवटीचा एक पार्ट काढतो, एक मोठा भाग काढतो आणि त्याला आपण आपल्या पोटामध्ये नाहीतर आपल्या जांघमध्ये टिकवून ठेवतो आणि मेंदूचं औषध गोळ्यांनी ट्रीटमेंट करणं सुरू करतो. जेव्हा मेंदू बरा होऊन जातो त्याचा अर्थ सूज वगैरे कमी होऊन जाते 1 महिन्या 2 महिन्यानंतर, तर हा कवटीचा पार्ट आपण कधी पण काढून त्याला वापस लावू शकतो. आणि वेळेवर सर्जरी नाही केली तर त्याचा काही धोका असतो का? बघा मेंदू आणि मज्जारज्जूसाठी मी हेच म्हणणार, की टाईम इज ब्रेन. ओके. जेवढं तुम्ही उशीर करणार तेवढं त्यांचा आउटकम खराब राहणार. जर पेशंटला लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळालं, तर आउटकम डेफिनेटली खूप चांगलं असते आणि जर तुम्ही टाळटाळ केली, आपण आता नाही, आम्ही 2 तासानं बघतो आणि 4 तासांनी सांगतो, तर आउटकम पुअर असते. कारण की मेंदू तुम्हाला वेळ देत नाही. तर इनिशियल 4 to 6 आवर्समध्ये जर पेशंटला ट्रीटमेंट मिळालं, डेफिनेटली आउटकम्स भरपूर चांगले असतात. पण जर नंतर ट्रीटमेंट मिळालं, तर आउटकम चांगले असतीलच हे आपण गॅरंटीनी बोलू नाही शकत. सर मला सांगा की स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेज यामध्ये नक्की काय फरक आहे? स्ट्रोक एक खूप ब्रॉड टर्मिनॉलॉजी आहे आणि स्ट्रोकला आपण 2 भागांमध्ये डिव्हाईड करतो. एक असतो इस्केमिक स्ट्रोक दॅट इज अराउंड 70 to 80% ऑफ ऑल द स्ट्रोक्स आणि दुसरं असतं हेमरेजिक स्ट्रोक. हेमरेजिक स्ट्रोक म्हणजे ब्रेन हॅमरेज जे आपण आताच डिस्कस केलं आणि इस्केमिक स्ट्रोक म्हणजे काय असते, की जे आपल्या मेंदूला रक्तवाहिन्या घेऊन जे रक्तपुरवठा घेऊन जातात त्याच्यामध्ये आपल्या ब्लॉकेज येते. ते ब्लॉकेज आल्यामुळे ज्या विशिष्ट भागाला ते रक्तवाहिन्या रक्त घेऊन जात होत्या, तिथल्या फंक्शन होणं कमी होते आणि ते मेंदू खराब होणं सुरू होते. तर हे जेव्हा होते, तर आपण एक ॲक्रोनिम बनवलेला आहे, ज्याला आपण बी फास्ट म्हणतो. बी म्हणजे बॅलन्स इश्यूज, ई म्हणजे आय गेज पॅल्सीज, एफ म्हणजे आपले फेशियल वीकनेस, ए म्हणजे आपल्याला पॅरालिसिस होतो हाताचा आणि पायाचा, एस म्हणजे बोलण्यामध्ये त्रास होतो, स्पीच प्रॉब्लेम्स आणि टी म्हणजे टाईम. टाईम म्हणजे या कंडिशनमध्ये टाईम खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचं काय आहे? कारण की जर ते एक विंडो पिरियडमध्ये नाही गेला पेशंट एक प्रॉपर जागेमध्ये, तर तो जन्मभर अपंग होणार. तो परत वापस रिकव्हर होऊ शकत नाही. म्हणून जेव्हा पण हे तुम्हाला सायन्स सिम्प्टम्स मिळतात, तर त्वरित एक न्यूरो सेंटरवर घेऊन जायचं, जिथे सीटी स्कॅन आणि न्यूरोलॉजिस्ट अवेलेबल असेल. पेशंटला जेव्हा इमर्जन्सीमध्ये आणतात, तर ताबडतोब त्यांचा एक सीटी स्कॅन करायचा असतो आणि सीटी स्कॅन आपण का करतो, हे कन्फर्म करायसाठी, की त्यांना काही ब्लीडिंग तर नाही झाली आहे. कारण की हॅमरेजचं पण सिम्प्टम्स मोर ऑर लेस सेम असतात. जर आपल्याला हे कन्फर्म झालं, की ब्लीडिंग नाही झाली आहे आणि तिथे एक न्यूरो इंटरव्हेन्शन फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे, तर ताबडतोब आपल्याला थ्रॉम्बोलिसिस करावं लागते. आपण एक इंजेक्शन देतो, जे थोडं महागडं इंजेक्शन असते, पण ते त्या ब्लॉकेजला उघडते. ते इंजेक्शन दिल्याबरोबर जर आपण अँजिओ करवू शकलो, तर आपण अँजिओ करवतो आणि जर त्याच्यामध्ये एक मेजर वेसल डिसीज असला, तर ताबडतोब आपल्याला एक न्यूरो इंटरव्हेन्शनिस्टची सल्ला घेऊन थ्रॉम्बेक्टमीसारखं ट्रीटमेंट पण करावं लागू शकते. पण हे सगळं ट्रीटमेंट कधी पॉसिबल आहे, जर पेशंट त्या विंडो पिरियडमध्ये आला 4 ते 6 तासमध्ये. जर तो विंडो पिरियडच्या बाहेर पेशंट गेला, तर त्याची रिकव्हरी होणं थोडं मुश्किल असते आणि तो मग जन्मभर अपंग त्याला राहावं लागणार. म्हणून हे थोडं डिफिकल्ट सिनॅरिओ बनते. म्हणून थोडं लक्ष द्यावं आणि जर तुम्हाला हे सिम्प्टम्स आले, तर एक चांगल्या न्यूरोसर्जिकल सेंटरमध्ये जावं आणि प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावं. तर आपण इथं पाहिलत की अपघातानंतर वेळेच्या आत उपचार होणं किती गरजेचं आहे आणि त्यासाठी हॉस्पिटलमध्ये सगळ्या फॅसिलिटीज असणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि लोपमुद्रा हॉस्पिटलमध्ये अशा सगळ्या इमर्जन्सी फॅसिलिटीज अवेलेबल आहेत.
थँक्यू सो मच सर फॉर जॉइनिंग अस आणि खरंच खूप इम्पॉर्टंट माहिती दिलीत आम्हाला. चला तर मग आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूयात आरोग्य संवादमध्ये. आरोग्य संवाद, संवादातून सुदृढ आरोग्याकडे.